अमरावतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती अत्यंत उत्साहात, शिस्तबद्धतेने आणि जल्लोषात साजरी झाली। भीमटेकडीपासून इरविन चौकापर्यंत दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारोंच्या गर्दीत भीम अनुयायांनी अभिवादन करत एक अनोखा इतिहास रचला। आज संपूर्ण अमरावती शहर भीममय झाल्याचं दिसून आलं। पांढरी शुभ्र वस्त्रे, डोक्यावर निळा फेटा घालत अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं। भीमाच्या जन्माचा दुःख नष्ट झाले सारे, क्षण आला उत्सवाचा। अरे थाट बाट पाहून हा वैरी मनी लाजतो। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती संपूर्ण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी जात आहे। तेव्हा एप्रिलची रात्र आहेत। अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठी गर्दी घडलेली दिसून जाते। त्या ठिकाणी अमरावती शहरातील बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून ही जयंती 13 एप्रिलच्या रात्रीपासून मोठ्या जल्लोषात साजरी केली जात आहे। थेट असं झालं आहे 13 एप्रिलची रात्र आहे। अनेक समाजसेवी संघटना सोबतच अनेक बहुजन समाज सोबतच अनेक पक्षांचे पदाधिकारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून बाबासाहेबांना मानवंदन करत असतात। रात्री थेट असं झालं आहे इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हाध्यक्ष महामानव ईश्वररत्न परमपूज्य देवजी सत्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो। आणि दरवर्षी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदन करण्याकरिता आणि त्यांची जयंती साजरी करण्याकरिता 13 एप्रिलच्या रात्री 12:01 दरवर्षी केकचे वितरण करीत असतो। त्याचप्रमाणे यावर्षी 134वी जयंती आहे। आम्ही 134 किलोचा केक कापून बाबासाहेबांना या ठिकाणी मानवंदना देतो। विदर्भात सर्वात मोठा प्रयोग आहे हा आम्ही 7व्यांदा करतो आहे। विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 134वी जयंतीच्या निमित्त सर्व भारतीयांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जवळपास पहिल्यांदा या ठिकाणी केकचं वितरण 134 बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण केकचं वितरण करतोय। त्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस
आदरणीय राजेंद्रजी गवई या ठिकाणी येत आहेत आणि नेहमीसारखा हा कार्यक्रम आपण अनुभवतो, तेव्हा या निमित्तानं सर्वांना, सर्व भारतीयांना शुभेच्छा. त्रिवेणी दीपक सरदार. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जन्मदिनानिमित्त समस्त भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. बाबासाहेबांच्या जन्मदिनाच्या निमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे अमरावती शहराचे पोलीस कमिशनर सन्माननीय नवीनचंद्र रेड्डी साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अमरावती शहरातील सर्व नागरिकांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. सर्व जयंतीचा इथे
मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे आणि सर्व लोक जल्लोषात साजरा करत आहे. सर्वांना आवाहन करतो की शांततेत साजरा करावे आणि पोलिसांचा बंदोबस्त आहे सर्व त्यांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात लावलेला आहे. परत एकदा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा आहेत. धन्यवाद. जगभरात आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जात आहे. 134वी ही जयंती आहे. जगभरात साजरी करत असताना आपण अमरावतीला सुद्धा ही दरवर्षाप्रमाणे नाराबागाने अतिशय उत्साहात आपण साजरी करत आहे. सर्व भीम सैनिकांना मी आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो. जय भीम.
जय भीम. मी डॉक्टर प्रफुल्ल गवई, माजी सिनेट सदस्य तथा मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर संत बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती. मित्रांनो, बाबासाहेब म्हणाले सूर्याला तू तिथला सूर्य मी इथला सूर्य. बाबासाहेब म्हणाले सूर्याला तू तिथला सूर्य मी इथला सूर्य. तुझ्या आणि माझ्यात आता करार करूया. बाबासाहेब म्हणाले सूर्याला तू तिथला सूर्य मी इथला सूर्य. तुझ्या आणि माझ्यात आता करार करूया. सूर्य तू ताऱ्यांना प्रकाशित कर, मी साऱ्यांना प्रकाशित करतो. मी साऱ्यांना प्रकाशित करतो. साऱ्यांना प्रकाशित करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी अभिनत केलेलं आहे. सर्वांचा प्रश्न सोडवण्याचं काम केलेलं आहे. इथे महिलांसाठी हिंदू कोड बिल असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, मजुरांचे प्रश्न असतील, तर सर्वसामान्यांसाठी जगणारे बाबासाहेब आंबेडकर अतिशय महत्वाचे मला वाटतात. म्हणून अनेक प्रश्नांना एकच उत्तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून बाबासाहेब आंबेडकर आज जयंती उत्सव आहे आणि मोठ्या पद्धतीने संपूर्ण राष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण जगामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे. तुम्हाला सर्व भारतीयांना, सर्व बौद्ध बांधवांना मनापासून बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. न्याय, समता, बंधुता देने वाले डॉक्टर बाबा साहब भीमराव अम्बेडकर, जिन्होंने संविधान में पूरे भारतीयों को बांध दिया और एक ऐसा संविधान हमको दिया जिससे अनेक समाज के प्रश्न इस संविधान में उसका सॉल्यूशन दिया गया. आज देश को न्याय, समता और बंधुत्व की जरूरत है और ये न्याय देने का काम हमको संविधान के जरिए से हुआ है. इसलिए आज हम डॉक्टर बाबा साहेब भीमराव अम्बेडकर इनकी जयंती के ऊपर हम लोग उपलक्ष्य में हम यहाँ जमा हुए हैं इरविन के ऊपर. मैं सभी भारतीयों को और अमरावतीकर को डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जयंती के ऊपर खूप खूप शुभेच्छा देता हूँ. धन्यवाद. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मला माहित आहे की 14 एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस. बौद्ध बांधव असो की पूर्ण भारतीय असो, अत्यंत चांगल्या प्रमाणाने मोठ्या संख्येने आपापल्या परीने साजरा करतात. सर्वप्रथम सर्व अमरावतीकरांना तसेच सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा देतो. आणि आपली ही जी काही आंबेडकर जयंती एक क्रम म्हणून आपण साजरी करतो, ती सर्वांच्याशी त्यांच्या आयुष्यामध्ये शुभेच्छा लावो, चांगलं फलफुल हो. सोबतच या देशामध्ये जे संविधान आहे, या संविधान वाचवण्यासाठी जे जे लोक प्रयत्नशील आहेत त्यांचे सुद्धा हात बळकट हो अशी मनोकामना करतो. धन्यवाद. आज या ठिकाणी जे आमच्या अमरावतीकरांचे, आंबेडकर बहुजनांचे जे प्रेरणास्थान आहे, आज आमच्या बापाचा जो 134वी जयंती आहे, त्या जयंतीचा साजरी करण्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्याकरिता अमरावती शहरातच नाहीच तर पुऱ्या जिल्ह्यातून या ठिकाणी लाखोच्या संख्येने इथं जनसमुदाय हा लोटलेला आहे. व आज तुम्ही पाहत असाल, आज 12:30 वाजून सुद्धा आज पाय ठेवण्याकरिता सुद्धा इथे जागा नाही आहे. एवढा हा आंबेडकरी समाज या इथे मानवंदना देण्याकरिता आलेला आहे. मी आमच्या आज आझाद समाज पार्टीच्या वतीने, शहर व जिल्हा कमिटीच्या वतीने, महाराष्ट्र कमिटीच्या वतीने मी मनीष साठे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष च्या वतीने आज अमरावती शहर वासियांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीच्या कोटि कोटि शुभेच्छा देतो. मेरा नाम शबनम फिरदौस है और हम यहाँ पर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की जयंती के लिए आए हैं. जैसे हमारे सभी भाई बहन यहाँ पर है, तो हम भी उनके साथ ये जयंती मनाने यहाँ पे आए. हम हर साल आते हैं और हमको बहुत खुशी होती है, क्योंकि रमजान में ये लोग हमारे साथ होते हैं तो हमारा भी गाने की उनकी खुशी में उनके साथ रहना. पिछले साल भी मैंने एक छोटा सा गाना गाया था, तो मैं अभी भी गाऊंगी. ना भाला ना बरची ना घाव पाहिजे, ना भाला ना बरची ना घाव पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, मला तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. मी तुम्ही सुद्धा मिळे संचालिका सदाशांती बालगृह, सदाशांती आधारगृह, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या सर्वांना माझा मानाचा जय भीम. मी डॉक्टर पंकजा पळसोदकर इन्हे
आपल्या सर्वांना आजच्या निमित्ताने शुभेच्छा देते आणि मला खूप अभिमान वाटतो की मी एक भीम कन्या आहे आणि सर्व भारतातील ज्या महिला आहेत सर्वांवर आज बाबासाहेबांचे अत्यंत उपकार झालेले आहे। जय भीम। जय भीम। माझे नाव कुमारी श्रावस्ती राजू खंडारे। मी इयत्ता 8व्या वर्गाला शिकत आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने तुम्ही इथे बघू शकता की किती उत्साहित करत आहे। मी अनिता राजू खंडारे, महाराष्ट्र पोलीस। मी डॉक्टर बाबासाहेबांची 134वी जयंती निमित्त सर्वांना अभिवादन करते आणि बाबासाहेबांची महान कार्य कोणी करू शकत नाही, एकच आहे बाबासाहेब। मी नरेंद्र नामदेवराव वानखडे, राहणार अमरावती महात्मा फुले बँक कॉलनी। इथे एरवी चौक येथे परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती निमित्त अभिवादन करण्याकरिता मी माझ्या फॅमिलीसह इथे आलेलो आहे आणि इथे आल्यानंतर मला सुकून होत आहे। मी बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक झालेलो आहे। मी काजल बनसोड। आज आपण इथे एरविन चौकामध्ये आलेलो आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134वी जयंती निमित्त आपण इथे सर्वजण जमा झालेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वांना जगण्याचा सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे, तर महिलांसाठी शिक्षणाचा अधिकार दिला आहे, त्यामुळे महिला सगळ्या समोर चाललेल्या आहे। त्यामुळे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा। जय भीम। जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आम्ही दरवर्षी इथे अशाच लोकसंख्येने इथे हजर असतो आणि संध्याकाळी रात्री 12 वाजता इथे अभिवादन करायला येतो दरवर्षी। आणि बाबासाहेबांनी आपल्यासाठी इतके जे काही केले हे एका थोडक्या शब्दात मांडणे फार कठीण आहे, त्यामुळे आपली काही का होईना पण ही समाजाप्रती काहीतरी आपलं देणं असावं, म्हणून आम्ही या बाबासाहेबांचा वारसा असाच चालावा यासाठी सतत प्रयत्न करत राहू। जय भीम। धन्यवाद। सर्वांना सप्रेम जय भीम। आपण इथे जमलेलो आहोत, आपण बघत आहोत की या महामानवाची 134वी जयंती अतिशय जल्लोषात आणि उत्साहामध्ये पार पडत आहे आणि अतिशय आतिषबाजी बाहेर होत आहे आणि बाबासाहेबांचे इथे पावन स्पर्श इथे लाभले म्हणून आपण या भूमीला आपण अभिवादन करण्यासाठी, या महामानवाला अभिवादन करण्यासाठी जमलेलो आहोत। आणि या महामानवाचे उपकार आता फक्त अस्पृश्यावर नसून या सर्व बहुजन समाजावर आहे, जो भारतीय संविधान बाबासाहेबांनी दिले आहे, आपण मानाने सन्मानाने जगू शकतो। त्याबद्दल मी एवढंच बोलतो आणि सर्वांना या भीम जयंतीच्या शुभेच्छा देतो। जय भीम, जय भारत। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। मी भाग्यश्री, प्राध्यापक भाग्यश्री चंदनकर। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। मी भाग्यश्री चंदनकर, मी दीक्षिका गुरुकुल सैनिक स्कूलला लेक्चरर आहे आणि आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देते आणि आजच्या युवा पिढीला हाच मंत्र देते की नुसतं 14 एप्रिलला आंबेडकरवादी न बनता प्रत्येक युवा वर्गाने, प्रत्येक पुरुषांनी, समाजाने रोज आंबेडकरवादी बनलं पाहिजे असा मी मूल मंत्र देते आणि सर्वांना परत एकदा 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार यांचे जयंती निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते। जय भीम। सर्व बौद्ध उपासक व उपासिकेंना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। आज आम्हाला जगण्याचा जो अधिकार आहे तो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळाला आहे। त्याबद्दल बाबासाहेबांचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो। मी सोनाली सचिन बनसोड। मी भीम जयंतीनिमित्त सर्व भारतीय बंधू आणि भगिनींना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते। एकच साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। माझं नाव सुधीर तानोरकर आहे आणि मी सर्वांना अमरावतीकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देत आहे। जय भीम, जय नमो बुद्धाय। 14 एप्रिल 1891 या
भारत देशामध्ये एका महान व्यक्तीने जन्म घेतला। तो महान व्यक्ती म्हणजे महापुरुष, युग पुरुष, घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर। आणि आज बाबासाहेबांची 134वी जयंती आपण दाखल झालेली आहे अमरावती शहरातील इरविन चौकातील बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरामध्ये, ज्या ठिकाणी 13 एप्रिलच्या रात्री हजारो लाखो अनुयायी या ठिकाणी बाबासाहेबांना नतमस्तक होत असतात। याच परिसरामध्ये भूतो न भविष्यातील अशी सर्वात मोठी जत्रेचं स्वरूप आपल्याला प्राप्त होते। बाबासाहेब आंबेडकर म्हणजे सर्वांना न्याय देणारा युग पुरुष ठरले। समानतेचा हक्क, महिलांना सुद्धा अधिकार प्राप्त करून देणार महापुरुषांची जयंती अख्ख्या भारत देशच नव्हे तर संपूर्ण जगतात मोठ्या जल्लोषात आनंदात 14 एप्रिलला जल्लोषात साजरी केली जाते। आणि हाच पर्व बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा पर्व म्हणून संपूर्ण जगतात साजरे करण्याचं हे पर्व आहे। 13 एप्रिलच्या रात्री इरविन चौकात बाबासाहेबांच्या स्मारक परिसराजवळ लाखो भीमनुयायांनी फटाक्याची आतिषबाजी करीत बाबासाहेबांना अभिवादन केलंय। खरंच बाबासाहेब नसते तर या देशातील दिव्यांना न्याय मिळाला नसता, शिकण्याचा हक्क मिळाला नसता। मात्र बाबासाहेबांचा जन्म झाला आणि नक्कीच या देशातील सर्व नागरिकांना समानतेचा हक्क मिळून गेला आणि जगात सर्वात मोठी राज्यघटना याच महान पुरुषांनी लिहून ठेवली। त्याच संविधानावर आजही भारत देश मोठ्या गुण्यागोविंदानं नांदत आहेत। जगामध्ये सर्वात जास्त जाती धर्माचे नागरिक या देशामध्ये असताना सुद्धा या देशात संविधानाचं पालन करणारे संपूर्ण अनुयायी आजही बाबासाहेबांच्या संविधानाचं पालन करीत आहेत। आणि नक्कीच या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा हा दिवस आणि जगामध्ये याच महापुरुषांच्या जयंतीच्या दिवशी लाखो पुस्तकांचा खप होणारा हा दिवस म्हणून या लिखाण सुद्धा नोंद झालेली आहे। त्या महापुरुषाला हा अभिवादनाचा दिवस आहे। बाबासाहेब आंबेडकरांना संपूर्ण भीम अनुयायी सह सिद्धीच्या वतीने त्रिवार अभिवादन। मी राजेंद्र वाटाणे रमाई जयंती महोत्सवाचा आयोजक आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आयर्विन इथे परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त अमरावती शहरातील, अमरावती ग्रामीणमधील पंचकोशीतून मोठ्या बहुसंख्येनं सर्व जाती धर्माचा समाज या ठिकाणी एकवटलेला आहे। या ठिकाणी एक जत्रेचं असं स्वरूप आहे। मी बुद्धिस्ट समाजाचा कार्यकर्ता, बाबासाहेबांच्या चळवळीतला एक छोटासा कार्यकर्ता म्हणून या अख्ख्या बहुजन समाजाला एक अशी विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझे अपुरे राहिलेले कार्य हे पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची आहे। म्हणून आज या पवित्र भूमीमधून बाबासाहेबांचे जे अपुरे राहिलेले कार्य आहेत, एखादं छोटंसं कार्य जरी होईना, मी माझ्या परीने बाबासाहेबांनी जो समाजाला जो संदेश दिला, बाबासाहेबांचे जे अपुरे जे कार्य आहेत, मी माझ्या परीनं अपुरे राहिलेले कार्य पूर्ण करण्याचा या ठिकाणी संकल्प घेतो। DA पाटील साहेब यांचं सुद्धा स्वागत ही समिती। अनेक सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय असणारा व्यक्तिमत्व, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे। त्यांचा पुरस्कार स्वीकारावा डॉक्टर माफत थोरात, माजी अध्यक्ष आयुष्यमान PB जामनिक बाबा, माजी कोषात जामनिक बाबांचा सन्मान होतो आहे। जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करावं। कोंडाने जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करावं। विसरणार नाही हे तुम्हाला
समाजात काय रे गया समाजात काय तुझ्या हाती आहे गया समाजाची नाडी रामायला माडी तुला बसायला गाडी रामायला माडी तुला बसायला गाडी रामायला माडी तुला बसायला गाडी सांग तुझा धंदाचा आधी करीता सांग तुझा धंदाचा आधी करीता पण समाजात काय रे गया समाजात काय पण समाजात काय रे गया समाजात काय कारण डेव्हलपमेंट ऑफ अवर नेशन इज टोटली डिपेंड्स अपॉन युथ जनरेशन. या देशाची संपूर्ण सुधारणा फक्त तरुण मंडळी करू शकते. म्हणून मी या कीर्तनातून तरुणांना आवाज देतो की ज्योतीची क्रांती बुद्धाची शांती ज्योतीची क्रांती बुद्धाची शांती आश्रय दिला आम्हा शिवबानी आश्रय दिला आम्हा शिवबानी रक्षण केले आम्हा बहुजनाचे माझ्या घटनेने रक्षण केले आम्हा बहुजनाचे माझ्या घटनेने. मान्य उपजिल्हाधिकारी आणि त्यानंतर आपण बाकीचे सर्व थोडं मागे या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव डॉक्टर बाबा बाबासाहेबांनी रस्ता दिला बाबासाहेबांनी रस्ता दिला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या निमित्ताने देशातील सर्व बांधवांना भगिनींना मी मनपूर्वक शुभकामना व शुभेच्छा देतो. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो. कारण भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर हा देश उभा आहे आणि संविधानावर असल्यामुळं आपल्या शेजारच्या सगळ्या देशामध्ये हुकुमशाही आली, अस्वस्थता झाली, अनेक वेळा बंडखोऱ्या झाल्या, परंतु भारतामधली लोकशाही चिरंतन राहिली. म्हणजे आज 75 वर्ष संविधानाला पूर्ण होतात आहे आणि म्हणून ज्या भारतामध्ये राहणारा तो कोणत्याही जातीचा, धर्माचा, पक्षाचा, पंथाचा, कोणत्याही भाषेचा, वेगवेगळं खानपान असणाऱ्या माणसाला एकच राष्ट्रविचार देण्याचं काम भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे, त्यांच्या संविधानाने दिलेलं आहे आणि त्यामुळं भारताची एक संगता टिकून आहे आणि म्हणून भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे न मोजता येण्यासारखे, न सांगता येण्यासारखे उपकार भारतावर आहे, भारतातल्या जनतेवर आहे आणि म्हणून आजच्या जयंतीच्या दिवशी सर्व भारतवासियांना मी मनपूर्वक शुभकामना. परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय भीम. मी अजय गोंडाने, जिल्हाध्यक्ष बहुजन समाज पार्टी अमरावती जिल्हा. आज या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने स्टॉल उभारण्यात आलेला आहे इरविन चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आहे आणि 134वी जयंती हे संपूर्ण अमरावती शहरातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण जगामध्ये ही साजरी होत आहे. त्याच धर्तीवर आज अमरावती येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्साह या ठिकाणी लोकांमध्ये, सर्व आंबेडकरी अनुयायांमध्ये दिसून येत आहे. आणि आज ज्याप्रमाणे बहुजन समाज पार्टी मान्यवर कांशीरामजी यांनी 14 एप्रिल रोजी
बहुजन समाज पार्टीची स्थापना केली होती आणि बहुजन समाज पार्टीचे संस्थापक मान्य कांशीराम साहेब यांची संकल्पना होती की आपण ही बहुजन समाज पार्टी सर्व बहुजनांना एकत्र करून मोठ्या प्रमाणात संघटन निर्माण करून या भारताची सत्ता ही काबीज करणे आणि त्या माध्यमातून आपल्या गोरगरीब शोषित पीडितांना न्याय प्राप्त करून देणे ही संकल्पना होती आणि त्याच धर्तीवर आम्ही सर्व बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी हे संघटन मोठं करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत आहोत। त्याच माध्यमातून आम्ही या अमरावती शहरामध्ये या डॉक्टर आंबेडकर चौकामध्ये एक आमचं स्टॉल या ठिकाणी उभारलेला आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी बहिणजींनी जे उत्तर प्रदेशमध्ये 4 वेळा जे बहिणजीचं सरकार होतं आणि त्या दरम्यान बहिणजींनी जे काही कामं केलेले आहेत तर ज्या काही विद्यापीठ म्हणा किंवा हॉस्पिटल दाखवणार आहे जेणेकरून सर्व जनतेच्या लक्षात येईल की या ठिकाणी संपूर्ण आंबेडकर चळवळ ही जर खऱ्या अर्थानं कोणी चालवत असेल तर ही बहीणकुमारी मायावती चालवत आहे आणि याच माध्यमातून आम्ही हे सर्व अमरावतीकरांना दाखवून देत आहोत आणि या अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष या नात्याने संपूर्ण अमरावतीवासियांना मी 14 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि वर्धापन दिन बहुजन समाज पार्टीचा वर्धापन दिन या निमित्तानं सुद्धा सर्व बहुजन जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद। उन्हाचा पारा 40 ते 42च्या वर चाललेला आहे मात्र बाबासाहेबांच्या अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरिता संपूर्ण देशात नक्कीच या उन्हाची कमान बाळगता अमरावती शहरातील तरुणाई विशेषतः कॉलेज असेल शाळेतील विद्यार्थी असेल त्यांनी सुद्धा 42 पाराच्या या तापत्या उन्हामध्ये सुद्धा बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष केलाय। काय सांगशील मित्र एवढं उन्हात तुम्ही संपूर्ण नृत्य सादर केलंय? तर बाबासाहेबांनी एवढे संघर्ष आपल्याकडे केले आहे तरी ऊन तर काहीच नाही त्यांच्यासोबत। मला असं वाटतं की आम्ही आमच्या खुशीसाठी आणि बाबासाहेबांसाठी आम्ही नेहमी असं करत राहू। जय भीम। आमच्या ग्रुपचं नाव आहे IDW अमरावती ग्रुप। ओके, तर आमचं सगळ्यांचं राहणं हे साईनगर, कोणी तपोवत, कोणी दस्तूरनगर, कवरनगर या सगळे वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले आहे आणि सर्व आणि ही प्रॅक्टिससुद्धा आम्ही उन्हातच केलेली आहे तर त्यामुळे आम्हाला ही खूप अशी प्रॅक्टिस झाली आहे उन्हात करायची। थँक्यू। नक्कीच या ठिकाणी अमरावती शहरातील ग्रुपच्या वतीने तापत्या उन्हात वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी नृत्य सादर केलं आणि नक्कीच कमान बाळगता उन्हाचा सुद्धा या ठिकाणी पारा वाढला मात्र न थकता घाम जरी निघाला तरी बाबासाहेब तुम्हीच आमचे संपूर्ण या देशाचे उद्धार करताय। नक्कीच या संपूर्ण ग्रुपचं अभिनंदन करावं असं वाटतंय। तसेच यावर्षी एकताराली आयोजन समितीच्या वतीने सर्व सांस्कृतिक कार्यक्रम आणि सर्व व्याख्यानात्मक प्रबोधनात्मक कार्यक्रम 20 एप्रिलला संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे। समोरचे लोक जय भीम पॅन्थर या चित्रपटाचे मुख्य आकर्षण विनय धाकडेजी आपण सर्व पाहू शकता। निळा बॅच लावून या ठिकाणी या सर्व कलावंतांचा उत्साह वाढवण्यासाठी उपस्थित आहेत। एकताराली आयोजन समितीच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहोत। जय भीम पॅन्थर एक संघर्ष
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खुद्द मुंबईहून विनयजी धाकडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. जय भीम पॅन्थर ही एक बाबासाहेबांच्या विचारांवर चालणारी चळवळीचा एक चित्रित केलेला चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला येतोय. त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. टाळा वाजवून स्वागत करा यांचं. सर्व कलावंतांचं आमच्या एकता रॅली आयोजन समितीच्या वतीने स्वागत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती जल्लोष या कलावंतांच्या वतीने या ठिकाणी साजरा होतोय आणि या जयंतीच्या जल्लोषामध्ये खुद्द अमरावतीचा रहिवासी असलेला आणि अमरावतीचा युवा हरवणारी कलाकार विनय धाकडे जो की आपल्याला जय भीम पॅन्थर या चित्रपटामधून दिसणार आहे तो या सर्व बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलत असता नक्की कोण आहे ते? अगं बाळा, डॉक्टर बाबासाहेब हे एवढ्या सहजासहजी नाहीत समजू शकत, पण तरीही मी एक छोटासा प्रयत्न करतो. ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला, दीनदुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला.
अमरावती शहर पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी उजळून निघालं. संस्कृती, एकता आणि सामाजिक बांधिलकीचं हे दर्शन म्हणजे खरं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली खरी आदरांजली आहे.